स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला। आज सकाळी मी लवकर 5ला उठले। आज आम्हाला परतवाडा जायचं होतं रूटीन चेकअपसाठी बाबांच्या। तर कामं लवकर आटपून घेतली होती आणि किचन वगैरे क्लीन करायची राहिली होती, त्यामुळे ती पण अगोदर करून घेतली। आणि इथं मी उठली, माझ्यासोबत ती पण उठली होती। आणि आज कसे हात लवकर चालवायचे होते, कारण कुठं जातो म्हटलं तर आपले हातही लवकर चालतात। मी उठली तर आज सॅटर्डे होता, तर त्यामुळे तिची शाळा ही दुपारची होती मोठ्या मुलीची, पण आज तिला शाळेतच जाऊन नाही दिलं, आमच्यासोबतच नेलं। कारण कसं घरी यायला जर वेळ झाला तर आपण तिला कुठं ठेवू नाही शकत, तर घरी पाहायला कोणी नसल्यामुळे ती राहायलासुद्धा तयार नव्हती आणि तिचे बाप्पासुद्धा तिला घरी काही थांबवायला तयार नव्हते सॉरी। तर इथं माझे हॉल वगैरे सगळं क्लीन झालं होतं, तर आता चांगला उजेड पडला होता। तर इथं स्वामींनी पाण्यात तिला टाकलं होतं। आणि इथं मी उठत नाही तर माझे बाबासुद्धा तेव्हा सकाळीच म्हणजे 5:30 पावणे 6लाच उठले होते ते। त्यांना कुठं जातो म्हटलं तर त्यांची घाई अगोदरच असते, कधी आंघोळ करतो। आणि थोडंसं जे आपल्या मोठे बुजुर्ग लोक असतात त्यांना तसंही हे असतं, कुठं जायचं आधीच जर माहीत असलं तर ते सकाळी लवकरच उठतात आणि तयारी करून। तसेही ते मिलिटरीमध्ये होते आणि त्यांना सवय पण होती की आधीपासूनच की लवकर उठायचं आणि सगळं आपलं हे करायचं। ते स्वामिनीला उठवायचा त्यांचा इथं प्रयत्न चालू आहे। त्यांना म्हटलं पण उठू नका, तर ते त्याच्यासाठी हे करतात किती वेळ झोपतात म्हणून। म्हणजे फक्त 6:30 झाले होते आणि त्यांचं ते तिला उठवण्याचं पण चालू होतं। आणि त्यांची पण रूम क्लीन केली आणि इथं सगळं क्लीन झाल्यावर माझं राहिलेले भांडे होते ते पण मी क्लीन करून टाकले। त्यानंतर इथं दुकान चालू करायला ते गेले होते साराचे बाप्पा। आणि शनिवार म्हटला की तिलाही उठणं। इथं पहा हिची कशी रांगोळी, जे आपलं काही केलं असं ते तिचं वर रांगोळी वगैरे सगळी पुसून टाकली। इथं सांगितलं आहे की आम्ही परतवाड्याला जात आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आम्ही तिथं मार्केटमध्ये सुद्धा जाणार आहे। आणि इथं हे आमचा बाहेर खाली उतरल्यावर आहे आणि इथं हे आमचं स्वामिनी नाव दिसत आहे, हे आमचं खालचं दुकान आहे। आणि गाडीत गेलो तर इथं हॉस्पिटल वगैरे झालं होतं आणि मार्केटमधून काही सामान आणायचं होतं, ते पण घेऊन आलो। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।